अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं माझ्या या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आणि आजचा दिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना। तर चला मग आजच्या विषयावर कोणत्या विषयावर व्हिडिओ आहे ते बघूया। तर बघा, आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की स्वामी आपल्यासोबत आहेत का, हे कसं ओळखायचं, कोणते संकेत आहेत जेणेकरून आपल्याला स्वामी आपल्यासोबत आहेत हे ओळखता येईल। तर चला मग आपण ते आज बघणार आहोत की कोणते असे संकेत आहेत जेणेकरून आपल्याला स्वामी आपल्यासोबत आहेत हे कळणार आहे। तर बघा, आपण स्वामींच्या पूजा करतो, सर्व काही व्रत करतो स्वामी महाराजांचे आणि बऱ्याच काही सेवा करतो। मग त्यातून बऱ्याच सेवेकरांना वाटतं किंवा बऱ्याच ताईंना वाटतं की मी एवढी सेवा करते, देव म्हणजे माझी सेवा देवापर्यंत पोहोचती का नाही, हे कसं ओळखावं, किंवा देव आपल्यासोबत आहेत की नाही, स्वामी आपल्यासोबत आहेत की नाही, स्वामींपर्यंत आपली सेवा गेली का नाही, हे कसं ओळखावं। तर बघा, आता आपण दररोज सकाळी पटकन कामावरून पूजा करतो, सर्व काही करतो आणि देवपूजा केल्यानंतर ज्यावेळेस बघा, आता प्रत्येक आपल्याला माणूस म्हणलं की माणसाच्या जीवनात ह्या अडचणी येणारच। असं नाही की आपण स्वामींची सेवा केली म्हणून आपल्या जीवनात कोणताही अडथळा किंवा कोणत्याही अडचणी येणार नाहीत, असं होणार नाही। कारण आपण माणूस आहोत, माणूस म्हणलं की जीवनात अडचणी ह्या भरपूर येणार। आपल्या कर्माची फळं, आपले कर्म हे आपल्याला भोगूनच संपवावे लागतात। त्यामुळे याला आपण स्वामींना दोष द्यायचा नाही किंवा कोणत्याच देवाला दोष द्यायचा नाही, किंवा आपल्या ज्या परिस्थिती, आपले जे कर्म आहेत त्याचे आपल्याला भोगी भोगावेच लागतात। तर बघा, आणि आपण जे काही सेवा करतो त्यातून आपल्याला देव प्रसन्न होतात। आपल्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये, प्रत्येक संकटामध्ये स्वामी महाराज तुम्ही जे कोणत्या देवाची पूजा करतात ते देव तुम्हाला साथ देतातच। तर चला बघूया कोणते ते संकेत आहेत जेणेकरून आपण ओळखू शकतो की स्वामी महाराज आपल्यासोबत आहेत। तर बघा, देवपूजा करताना आपण ज्यावेळेस देवघराच्या समोर आपल्या बसू त्यावेळेस स्वामी, समजा आपण जर एखाद्या वेळेस खूप खुश असलो, आनंदी असलो, आपल्या घरात प्रसन्न वातावरण असलं, आनंदी असलो, तर त्यावेळेस आपल्या स्वामी महाराजांच्या, आता बघा, प्रत्येक स्वामी सेवेकरी म्हणलं तर सगळ्यांच्या घरात स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ही असतेच आणि असलीच पाहिजे। स्वामींची छोटी मूर्ती किंवा फोटो तर आपल्या घरात असावाच, देवघरात असावाच। तर बघा, आपण देवासमोर बसल्यानंतर स्वामी, जर आपण खूप खुश असलो, आनंदी असलो, आपल्या घरातलं वातावरण एकदम प्रसन्न असलं, तर स्वामी महाराजांच्या मूर्तीमध्ये सुद्धा स्वामी महाराज सुद्धा, त्या मूर्तीमधून, त्या फोटोमधून स्वामी महाराज सुद्धा आपल्याला खुश दिसतात। जसं स्वामी भक्त जसं आनंदित आहेत, त्यांना बघून स्वामी महाराजही आनंदित होतात। आणि ज्यावेळेस आपण जर खूप दुःखी असलो, आपण जर कोणत्या कारणामुळे स्वामी महाराजांसमोर जर रडत असलो, तर बघा, स्वामी महाराजांचं फोटोमध्ये सुद्धा स्वामी महाराज उदास दिसतात, दुःखी दिसतात, त्यांना त्यांच्या भक्ताचे दुःख जाणवतात, ते सुद्धा नाराज होतात। तर तसं जर तुम्हाला जाणवलं तर ओळखायचं की स्वामी महाराज आपल्यासोबत आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर बघा, ज्यावेळेस स्वामी महाराज, म्हणजे ज्यावेळेस आपण पूजा करताना जर फोटोवरचं फूल जर खाली पडलं, एकदम समजा आपण मनातली काही इच्छा स्वामी महाराजांना सांगितली, त्यावेळेस जर फोटोमधलं फूल जर एखाद्या वेळेस खाली पडलं, तर समजायचं की स्वामी महाराजांनी ती आपली इच्छा पूर्ण करणार आहेत, स्वामी महाराजांपर्यंत आपली पूजा पोहोचलेली आहे, आपली सेवा पोहोचलेली आहे, असं ओळखून घ्यायचं। आणि अशा बऱ्याच स्वामींचे संकेत आहे जे करून आपल्याला ते समजत नाही। बऱ्याच वेळेस आपण स्वामी महाराज आपल्याला संकेत देतात, पण ते काही आपल्याला लवकर समजत नाही। आणि जर आपण कोणत्या कामामध्ये, तिसरी गोष्ट म्हणजे जर आपण कोणत्या कामामध्ये असलो आणि स्वयंपाक करताना म्हणा, जप करताना म्हणा, आपलं काम करताना चालूच असतं जप, त्यावेळेस जर समजा आपल्याला जर सुगंधित वास आला, तर बघा, आपल्या घरात तर उधूक तर चालू नाही, खिडक्या दरवाजे बंद आहेत,
कोणता सुगंधित वास कुठून येत नाही. आणि जर आपल्याला जर सुगंधित वास आला तर समजायचं ती दैवी शक्ती आहे. स्वामी महाराजांचा वास आपल्या घरात आहे, त्यामुळे हा सुगंध आपल्या घरात दरवळत आहे. समजून जावा की स्वामी महाराज आपल्यासोबत आहे. तर हा पण स्वामी महाराजाचा एक संकेतच आहे. आणि ज्यावेळेस बघा आणखीन एक स्वामी महाराजांचा संकेत, जर आपलं गुरुबळ स्ट्रॉंग असलं तर स्वामी महाराज हे आपल्या पाठीशी नेहमी असतातच. आणि बघा आपण स्वामी महाराजांची सेवा करतो तर स्वामी महाराज आपल्या प्रत्येक संकटात आपल्याला साथ हे देतातच. आता एखाद्या वेळेस जर आपल्यावर असं काही संकट जर आलं तर स्वामी महाराज जर संकट जर खूप काही आपल्या जीवनात मोठं असं वादळ आलं, संकट आलं आणि जर त्याची जी तीव्रता जास्त होणार होती, त्याची तीव्रता जर कमी जर झाली आणि ते संकट आपल्या जीवनातून नाहीसं जर झालं लवकर, तर समजून जावा की स्वामी तुमच्यासोबत आहेत. आणि बघा मी पण ह्या अनुभवामधून गेलेली आहे, मला पण याची प्रचिती आलेली आहे की खूप काही जीवनात संकटे आलेली आहेत, पण ही संकटे काही क्षणातच नाहीशी झाली. त्यानं समजलं की स्वामी महाराज माझ्यासोबत आहेत. आणि जे काही आपल्यावर खूप काही मोठं वादळ आलेलं, संकट आलेलं आहे, ते काही क्षणात नाहीसं होणं स्वामी समर्थाचा हा आशीर्वाद आहे. आणि स्वामी समर्थ आपल्या सदैव पाठीशी आहेत, हाही संकेत स्वामी महाराजांचाच असतो. आणि बघा आता ज्यावेळेस आपण मनोभावाने पूजा केल्यास, एकदम मनाने श्रद्धेने जर आपण पूजा केल्यास, आणि बरेच वेळेस काय होते की आपण देवपूजा करताना आपल्या दिव्यामध्ये कधी स्वस्तिक होते, कधी फूल होतं, कधी स्वामी महाराज येतात, तर कधी ओम होतं. बऱ्याच दिवेमध्ये बरेच काही वेगवेगळे आकार होतात. तर समजून जा की स्वामी महाराज आपल्यासोबत आहेत. आणि आपली सेवा ही स्वामी महाराजांपर्यंत पोहोच झालेली आहे, त्याची पोचपावती स्वामी महाराजांनी आपल्याला दिलेली आहे. आणि आणखीन एक संकेत आहे की जो आपण स्वामी महाराजांचा जो अष्टगंध लावतो, तो गंध लावताना बघा, अष्टगंध जर आपण स्वामी महाराजांच्या कपाळावर लावला तर तो अष्टगंध लावताना त्यावर बरेच वेळेस स्वस्तिकचा आकार होतो, किंवा ओमचा आकार होतो, किंवा महादेवाची पिंड पण होते. तर त्यावेळेस पण समजून जायचं की स्वामी महाराज आपल्यासोबत आहेत. असे बरेच संकेत आहे जेणेकरून आपण स्वामी महाराज आपल्यासोबत आहेत हे स्वामी महाराज आपल्याला समजवतात, संकेत देतात. पण बऱ्याच ताईंना लवकर समजत नाही की हे संकेत कसे आहेत. तर बघा ताई, ज्या ताईंना स्वामी महाराज आपल्यासोबत आहेत की नाही, आपली सेवा स्वामी महाराजांपर्यंत जाते का नाही, हे जर कन्फ्युजन असेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ संपूर्ण स्किप न करता पहा, तुम्हाला नक्की समजेल. आणि बरेच काही संकेत आहे जेणेकरून स्वामी महाराज आपल्यासोबत आहेत का नाहीत हे सुद्धा आपल्याला समजतं. आणि बऱ्याच वेळेस स्वामी महाराजांना दाखवलेला नैवेद्यसुद्धा स्वामी महाराज ग्रहण करतात. तर कोणत्या ना कोणत्या रूपाने, बघा मुंगीच्या सुद्धा रूपाने येऊन स्वामी महाराज तो आपला नैवेद्य ग्रहण करतात. आणि स्वतः एक वेळेस स्वामी महाराजांनी नैवेद्य ग्रहण केलेला सुद्धा आपल्या ताटात दिसून येतो. तर तो सुद्धा आपल्याला कळायला उशीर लागतो. तो सुद्धा संकेत आहे की स्वामी महाराज आपल्यासोबत आहेत. तर असे बरेच काही स्वामी महाराजांचे संकेत आहेत. बऱ्याच ताईंना संकेत हे आलेले आहेत आणि आलेले असतील पण, आणि आले नसतील तरी पण तुम्हाला स्वामी महाराज नक्की छान छान असे संकेत देतील. फक्त तुम्ही हे स्वामी महाराजांवर दृढ विश्वास असायला पाहिजे. बघा, आपण असं नाही की स्वामींची सेवा सुरू केली लगेच स्वामी महाराज आपल्याला संकेत देतील, असं नाही. आपण स्वामी महाराजांना जेवढं प्रेम देऊ तेवढं प्रेम द्यायचं, तेवढं स्वामी महाराज पण आपल्याला प्रेम देतील. आपण पण स्वामीवर दृढ विश्वास ठेवला पाहिजे की स्वामी महाराज पण आपल्याला नाही त्या संकटातून बाहेर काढतात. ज्यावेळी असं नाही की आपण खूप संकट आलं स्वामी महाराज सगळे संकट नाहीशी करतील, असं नाही. आपले कर्मभोग आहेत, ते आपले भोग हे आपल्याला भोगायचेच असतात, पण त्याची तीव्रता ही स्वामी महाराजांच्या कृपेमुळे कमी होत चालते. स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर त्याची तीव्रता ही कमी होत जाते, आपले भोग हे हळूहळू कमी होतात. आणि स्वामी महाराजांचे असे बरेच छानसे संकेत आहेत. स्वामी महाराज आपल्या पाठीशी, आपल्या भक्तांच्या सदैव पाठीशी असतात. ते आपल्या भक्तांना कधीही असं अर्ध्या रस्त्यात सोडत नाहीत. स्वामी महाराज आपल्याला वाईट परिस्थितीतून, अनेक मोठमोठ्या वादळातून अद्दर असं स्वामी महाराज आपल्या सेवेकरांना हातावर झेलतात.
तर ही स्वामी महाराजांची अफाट लीला आहे आणि आपल्या सर्व सेवेकऱ्यांना, सर्व ताई आणि दादांना स्वामींचे संकेत छान छान असे आलेले असतील. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.